परभणी शहरातील इक्बाल नगर परिसरात शनिवार 19 एप्रिल रोजी सायंकाळी 7:30 ते 8 वाजताच्या दरम्यान 2 गटात दगडफेकीची घटना घडली होती। या घटनेमध्ये अनेक वाहनांचे नुकसान झाले व काही जण गंभीर जखमी झाले होते। या प्रकरणात पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीनंतर 2 वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते। या प्रकरणात पोलिसांनी रविवारी एका गटाच्या 4 आरोपींना ताब्यात घेतले। त्यांना सोमवार 21 एप्रिल रोजी न्यायालयात हजर करण्यात आले। पोलिसांनी कोठडीची मागणी केली, पण आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट भोसले यांनी आरोपींना कोणत्या आधारावर अटक करण्यात आली, त्यांचा एफआयआर मध्ये नाव नाही, इतर आरोपी म्हणून त्यांना अटक करण्यात आली असेल तर कोणत्या आधारे, कारण मुख्य आरोपी आता अटक नाही, त्यामुळे हे आरोपी निष्पन्न केले कुठून असा सवाल उपस्थित केला व पोलीस कोठडीस विरोध केला। त्यानंतर न्यायालयाने सर्व 4 आरोपींना न्यायालयीन कोठडीस ठोठावली। एकाच गटातील आरोपींना अटक करण्यात आली असून दुसऱ्या गटाच्या एकाही आरोपींना अद्याप पोलिसांनी अटक केली नाही। त्यामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या नातेवाईकांनी आमच्या प्रतिनिधीसमोर नाराजगी व्यक्त केली आहे। पोलीस या घटनेचा तपास करत असून अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे।